नमस्कार, मी साक्षी. टॉप न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. महाराष्ट्राच्या 2024च्या लोकसभा निवडणुकीत एकाच पक्षाचे दोन लढाऊ गट पाहायला मिळतील. ते म्हणजे उद्धव ठाकरेंची सेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी. आता शिवसेना आणि राष्ट्रवादीतील या फुटीमुळे विरोधी आघाडी कमकुवत झाली आहे. राज्यातील महाविकास आघाडीवर भाजपचा फायदा असून सगळ्यात पहिले तर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून बेदखल करून शिवसेनेने दोन तुकडे केले. मग एनडीए आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव यांच्या विरोधात बंडाचे नेतृत्व करणारे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवून भाजपने एक चतुर राजकीय खेळी रचली. तर या सगळ्यामध्ये आता भाजपला कसा फायदा होणार जाणून घेऊया टॉप न्यूज मराठीच्या स्पेशल रिपोर्टमध्ये. 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निर्धारित केलेले 400 पारचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य गाठायचे असेल तर भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीसाठी लोकसभेच्या 48 जागा असलेले महाराष्ट्र हे प्रमुख राज्यांपैकी एक असेल. 2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने 23 जागा जिंकल्या होत्या, तर एनडीएचा भाग असलेल्या शिवसेनेला 18 जागा मिळाल्या होत्या व काँग्रेसला केवळ 1 जागा मिळवता आली होती. गंमत म्हणजे 2024च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र हे एकमेव राज्य असेल ज्यात राजकीय विभाजनाच्या विरुद्ध बाजूनी एकाच पक्षाचे दोन लढाऊ गट दिसतील. म्हणजे उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोन प्रादेशिक दिग्गजांनी त्यांचे पक्ष मध्यभागी फुटलेले पाहिलेत. तर आता सेना विरुद्ध सेना आणि राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी या लढतीमध्ये भाजपला कसा फायदा होणार पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. प्रथम उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून बेदखल करून शिवसेनेचे दोन तुकडे झाले. एनडीए आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव यांच्या विरोधात बंडाचे नेतृत्व करणारे एकनाथ शिंदे यांना भाजपने चतुरस्त्र राजकीय खेळी रचली. बंडखोर सेनेच्या गटाला खिंडार पाडण्यात मोलाची भूमिका बजावणारे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्ष नेतृत्वाच्या दबावाखाली उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावे लागले. एकनाथ शिंदे गटाला अखेरीस खरी शिवसेना म्हणून मान्यता मिळाली. काही महिन्यांनंतर शरद पवारांना अशाच बंडाचा सामना करावा लागला, ज्याचं नेतृत्व त्यांचे पुतणे अजित पवार यांनी केलं. महाराष्ट्रातील दिग्गज राजकारणाला चकित करणाऱ्या अजित पवार हे बहुतांश आमदारांसह पक्षातून बाहेर पडले. ते एनडीए आघाडीतही सामील झाले आणि त्यांना उपमुख्यमंत्रीही करण्यात आला. तर आता सत्य हेच आहे की उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे दोघंही आपापल्या पक्षांच्या पुनर्बांधणीच्या प्रक्रियेत आहेत. तर त्यांच्या फुटलेल्या गटांचे नेते सत्तेत आहेत. तसंच पक्षाचं नाव आणि चिन्ह याशिवाय दोन्ही प्रादेशिक दिग्गजांसाठी एक कठीण परीक्षा असेल, ज्यांनी एकेकाळी राज्याच्या राजकारणात उत्कृष्ट नेतृत्व केलं होतं. अशाच नवीन माहितीसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तर काय कामच करण्याची काय अपेक्षा? निवडणुकीपुरती सगळीच आश्वासनं देतात, पण प्रत्यक्षात फारसं काही घडतंय असं वाटत नाही. तेच आमच्याकडे येतात मागायला 5 वर्षातून एकदा. हे आम्हाला काय देणार आहे? आता या निवडणुकीला आम्ही विचार केलेला आहे, कुणाला निवडून द्यायचं किंवा कुणाला नाही निवडून द्यायचं. इलेक्शन आले की रस्त्यांची कामं चालू करतात, एरवी काहीही दिसत नाही. असं ते परिस्थिती आता ते सरकारवर आहे. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.